तर हॅलो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसं काय मजेत ना मंडळी माझी सगळी है ना. आनंदित राहा, आनंदी असावं हे ईश्वर चंद्रमौलेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना है ना. हे पहा मित्रांनो, मी कसे झाडं लावलेत. ह्यावेळेस जरा नवीन काही घेतलं आहे. ट्रेन चालली आहे, सकाळचा टाईम आहे एकदम, म्हणजे तरी 7-7:30 झाले असतील है ना. आता मी घरात आली, मुलं माझे झोपले आहेत है ना. पाहू शकता तुम्ही, हा आहे सकाळचा वेळ. तर माझं गॅस किचन ओटा वगैरे सगळं चकचकीत करून साफसुथरं करून मग मी झोपते. पुढे पहा, एवढ्या पहाटेसुद्धा म्हणजे सकाळीसुद्धा घाम येतो आहे. मी हे तुम्हाला दाखवत आहे की इतका घाम येतो, इतकं म्हणजे विचारू नका. इकडचं वातावरण फारच गरम आहे. तर मी सकाळी सकाळी मुलांसाठी नाश्ता बनवत होती. हा आहे कांदा बारीक किसून घेतला आणि बटाटा बारीक किसून घेतला. बाफलेला बटाटा होता, वाफलेला, आणि तो किसून घेतला. त्यात मी कटोरीसारखं 1.5 वाटीसारखं पीठ टाकलं. मग आपले जे बेसिक मसाले असतात, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, थोड्या ओवा, हळद, हे सगळं चवीनुसार टाकलं. आणि त्यात आलू पराठे जसं मी मागे एका हिंदी व्हिडिओमध्ये दाखवलेलं, आता मी हे तेल टाकत आहे. हिंदी व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं मागे की मी पुऱ्या बनवत होती बटाट्याच्या, त्या प्रकारेच हा प्रकार केलेला आहे. पण हे मी यावेळेस पराठे बनवत आहे. सिंपल सगळं मिक्स करून जसं आपण थालीपीठसाठी बनवतो त्या प्रकारेच हा प्रकार केलेला आहे. 2 बाफलेले बटाटे माझे पडले होते उकळलेले, तर ते, आणि एक कांदा घेतला मोठा, आणि तो सगळं किसून घेतलं. माझी ही युनिक किटली बघा तेलाची, ही माझ्या सासूबाईंच्या हाताची आहे बरं का. आणि त्यातली जी माप दाखवलं मी आता तुम्हाला चमच्यासारखं, ते माप आहे फक्त 4 आण्याचं असं काही भेटलं होतं त्यांनी घेतलं होतं विकत माझ्या सासूबाईंनी. फार वर्ष जुनी आहे, खूपच वर्ष जुनी असं. तर मी आता पराठे शेकायला बसली आहे, पराठे बनवत आहे. मुलं अजून झोपले आहेत. रात्री चांदणी वगैरे आली, चांदणी आणि मुलं आलेत, तर मी अगदी खुश झाली. हे बघा पराठे अगदी टुम्म फुललेले असे सुंदर लुसलुशीत पराठे. आणि आता एकीकडे रात्रीची खिचडी उरली होती, तीसुद्धा मी वघारत आहे. कारण त्याशिवाय मुलं मग सगळं संपवून टाकतील तर चांगलं ना, दुसरा स्वयंपाक बनवता जमतं आपल्याला. तर एकीकडे खिचडी आणि एकीकडे पराठे, आणि मुलांचं दूधसुद्धा बनवलं गेलेलं. मग आता त्यानंतर मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला. सगळे एकत्र बसलो खायला 3 जणं, कारण स्वरा झोपली होती तर तिला काही उठवलं नाही, ती नंतर उठली. आम्ही 3घांनी घेतलं, मी, स्वीटू आणि चांदणी. हे बघा स्वरा कशी झोपली आहे, कारण तिला कामं करायची असतात ना, म्हणजे ती थकून जाते. थोडे कामं शिकवतो तिला असं. आणि आता ही मी माझी चहा ठेवते आहे, कारण माझे मिस्टर नव्हते घरी, तर आम्ही 4 जणच होतो. तरी माझी चहा मग आम्ही जाते नाश्ता करायला सगळे. तर नाश्ता झाला त्यानंतर हे मी चणे बाफायला ठेवलेत. लाल चणे, देशी चणे जे असतात आपले, ते चणे बाफायला ठेवलेत. त्यात थोडासा सोडा टाकला, उगीच नाही, जसा पिंच भरून, आणि तेच दाखवत आहे तुम्हाला. आणि थोडंसं मीठ टाकलं की आतनंही शिजलेला चणा छान लागतो ना मिठाने, खारपूसचा. हॅलो फ्रेंड्स, कसं काय, मस्त मजेत ना. गुड मॉर्निंग. आणि मी आता म्हणजे केलं आहे सकाळपासूनच ब्लॉग चालू, बट आता वाजल्या आहेत 10:15. पाहू शकता यावेळेस आम्ही छोटीशी वॉच लावली आहे, तर तुम्ही पाहू शकता. त्या रूममध्ये स्वरा आंघोळ करून आली आहे, तर आता सध्या चेंज करत आहे. म्हणून म्हटलं तोपर्यंत तुमच्याशी गप्पा माराव्या. जसं तुम्ही आता पाहिलं, मी ब्रेकफास्ट वगैरे बनवला, मुलांना दिला, मुलांनी खाल्ला, आणि चांदणी आली रात्री. आज आहे तुमचा कशाला, आमचाही. आज आहे सोमवार, आणि तारीख आहे बहुतेक 5 एप्रिल. तर सोमवार आहे 5 एप्रिल 2025. ओके, तर हा व्लॉग आहे आजचा है ना. आत्तापर्यंत मी व्लॉग बनवत होती, पण ती मी हिंदीमधून बनवत होती,
आणि लोकांना म्हणजे इतकं मला असं वाटलं की कळतंय नाही कळतंय कुणास ठाऊक, कारण मला इतकं स्पष्ट बोलता नव्हतं येत, अमुक शब्द आपले हे होतात. मग विचार केला मी की जाऊन दे, आपल्याच भाषेतनं का नाही बोलायचं. अगं हळू ना गं बाळा, चालू आहे माझं. म्हणून मी जे नॅचरल मी जे दाखवते तेच दाखवते, आणि मी जशी राहते घरात त्याच प्रकारे मी तुम्हाला दाखवते. हे मी हिंदी व्लॉगमधूनही, हिंदी भाषेतनं जेव्हा व्लॉग बनवत होती तेव्हाही सांगितलं आणि आत्ताही सांगते, आणि अगोदरही पुढेही सांगेन, है ना. तर होतं असं की आपण आर्टिफिशियल लोकांसाठी म्हणून तयार व्हायचं, मग ते ड्रेस घालायचे. माझ्या घरीसुद्धा चांगले चांगले यजमान येतात. आमच्या मंदिरामध्ये, माझं महादेवाचं मंदिर आहे, सकाळचं जे मी शूट घेतलं मंदिराचं, जेव्हा मी पूजा करून आली त्यानंतरचं हे शूट होतं. कारण पूजा करायला गेली तेव्हा कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं आणि मुलं झोपले होते तेव्हा, तर कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं, म्हणून मग तेव्हा ते काय शूट केलं नाही मी. आणि नंतर मग मी मंदिरात गेली आणि मग मी शूट घेतलं. त्यानंतर माझी पूजा झाल्यानंतर माझं चहा पाणी सगळं होऊन गेलं होतं. जसे की तुम्हाला मी हमेशा हिंदी ब्लॉगमधून सांगतच आले होते की मी आंघोळ झाल्या सकाळी उठल्या आधी अंथरूण आवरते. अंथरूण आवरलं का मी आंघोळीस जाते, फ्रेश होऊन जाते, जे आपले सगळे विधी असतात त्या सगळ्या पूर्ण करते. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली का मग मी जाते देवळात. सरळ घरातनं पाणी घेते, जबकी घराचं आणि मंदिराचं कनेक्शन एकाच टाकीतनं येतं, पण तरीसुद्धा मी घरातनं पाणी घेते आणि मग देवळात जाते, पूजा करते, दर्शन वगैरे घेते. सूर्याची पूजा, घराची त्यातली मंदिरातली पूजा, महादेवाची, जे आमचा धर्म आहे, आम्ही गुरव आहोत तर आमचा जो धर्म आहे ते सगळं मी पूर्ण करते. आणि त्यानंतर मग मी घरात येते. घरात आली का मग मी पहिल्यांदा पाणी पिते गरम 2 ग्लास, आणि त्यानंतर मग मी चहा पिते, जे माझे मिस्टर बनवून जातात, आमचे महाराज, है ना. तर त्यानंतर मग मी दुसऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करते, म्हणजे की नाश्ता बनवणं हे ते. पहिलं आता मोबाईल उचलते, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हे सगळं टाकते, कॉट्स टाकते, जे काही मला टाकायचं राहिलं देवाचंच टाकते मी, बहुतेक तर देवाचंच टाकते. आणि मग नंतर मग मी नेट बंद करून बाकीच्या कामांना लागते. असं कोण कोण करते बरं. आणि आता ही जी मी हिंदीमधनं मराठीमध्ये बनवत आहे ही माझी दुसरी व्हिडिओ. पहिली व्हिडिओ तुम्ही माझी बघितलीत, त्यालाही इतके काही व्ह्यूज आले नाहीत, पण तरीसुद्धा म्हटलं आणि आता हे बनवून तर बघू कसं वाटतं आहे. कारण ही माझी रुटीन भाषा आहे, कारण मी घरामध्ये लहानपणापासून हिंदी मराठीच बोलत आहे. हिंदी बोलतात आमच्याकडे, पण ते माझ्या बहिणी वगैरे सगळ्या इंदोर साईडला माझ्या नणंदा त्या सगळ्या हिंदी बोलतात, आणि मी आहे तर मराठी बोलते, कारण मी मराठीच बोलते. मला आमची अहिराणी भाषा आहे खानदेशी, तीसुद्धा येत नाही, तर मराठीतनंच बोलते मी म्हणून. आणि आता व्लॉग चालू केला आहे, तर तुम्ही आशा करते मी अशी की तुम्ही या मराठी चेंजिंगला, माझ्या चेंजेसला सुद्धा भरभरून प्रेम द्याल, है ना. जसं त्यांनाही व्ह्यूज येत होते, आता व्ह्यूज यायला लागले होते. माझ्या ते लक्षात आलंच नाही, नंतर मग मी बघितलं, पण मग विचार केला नाही, मला मराठीतनंच बोलू देत. आणि हे तुम्ही बघू शकता घाम किती येतो आहे, अशात मी काय ड्रेस घालणार आहे. तर मी जे रुटीन कपड्यांमध्ये असते अशीच असते. तर दुकानात दाखवून काही करायचं हे मला आवडत नाही. आणि बिंदी तर राहतच नाही आहे, कारण घाम एवढा आहे तो असा टपकत असतो घाम अक्षरशः. तर बिंदी राहत नाही, कुंकू राहत नाही. कुंकू लावला रात्री संध्याकाळी मी कुंकू लावते, म्हणजे देवळात कधी इथे लागतो कधी इथे लागतो. माझ्या त्या लिपसिंगवाल्या ज्या व्हिडिओज येतात हिंदीतल्या, आपल्या ज्या हिंदी सॉन्ग आपण लिपसिंगच्या ज्या करतो व्हिडिओज, त्याच्यामध्ये बघितलं असेल तर तो पसरलेला असतो इथे तिथे. गरमी चिक्कार आहे, साडी तर नेसूच नाही शकत, पण तरीसुद्धा रात्री संध्याकाळी मी ते बनवते लिपसिंगच्या व्हिडिओज, कारण दिवसा टाईम मिळत नाही मला, असाही टाईम नाही मिळत आणि तसाही नाही मिळत. तरी मी स्टार्टिंग तसं केलं आहे, तर मग मी ते सुद्धा दाखवते. असं आहे माझं रुटीन. आता मी चणे वाफायला ठेवले आहेत, लाल चणे जे देशी असतात ते,
आणि रात्री मी भिजवलेले. मला माहीत नव्हतं की चांदणी येणार आहे. चांदणी म्हणजे माझी मुलगी, ती येणार आहे. माझा नातू आला आहे, मुलगी आली आहे. नात तर इथेच आहे, स्वरा आमची. तिची एक्झाम झाल्यानंतर ती इथेच आली. तर बस आता तिचा चहा, तिचं दूध आणि पराठे बाकी आहेत. सकाळी आलू पराठे बनवले मुलांना नाश्त्याला. त्यांच्यासाठी चहा पराठे म्हणजे दूध पराठे बनवून ठेवलेत त्यांनी. दूध पराठे, थोडी खिचडी पडली होती रात्रीची, तर ती खाल्ली सगळ्यांनी. नाश्ता वगैरे झाला. आता ते थोडेसे भांडे पडले. स्वराचं झालं का मग ते 2-4 भांडे घासून घेईन. तोपर्यंत चणे बाफल्या जातील. थोडंसं तुमच्याशी बोलून घेऊ. आणि ज्या मी हिंदीमध्ये गुड मॉर्निंग आणि मराठी जे मोटिव्ह टाकते ते आता बनवेन व्हिडिओज. त्यानंतर मग मी दुसऱ्या कामाला लागेन. ते बनवायपुरतं फक्त तेव्हाही मी अशी सिंपल याच्यातच असते. फक्त बिंदी लावते तेव्हा थोडी वेळसाठी बिंदी राहते. बाकी माझी बिंदी राहतच नाही कपाळावर. मुश्किलने बिंदी टिकते, कारण मी त्यात चिकट लावते तरीसुद्धा नाही चिटकत. राहतच नाही, कारण मला घाम अक्षरशः जास्त येतो आहे. सध्या मला थोडा प्रॉब्लेम चालू आहे मोनोपॉजचा. म्हणजे तो प्रॉब्लेम, त्यामुळे मग काही घामाचा कंट्रोलच नाही राहत असं. आणि इथे गरमी फार आहे, फारच गरमी. अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये इतकी गरमी असते ना की विचारूच नका. आवडत नाही इथे कोणाला यायला. सकाळचा AC चालू होता. तर पहिली शिटी झाली आहे, मग भेटू आपण. चला. तर हा पहा कुर्ता आणि पायजामा कुठे गेला, काढून ठेवला होता. परवाच्या दिवशी मी घातलाही, पण मग कंट्रोलच नाही झालं माझ्याने. इतकी गरमी आणि जीव घाबरायला लागला. शेवटी काढला ड्रेस आणि हे अशा आपल्या साध्या कपड्यांवर आले. विचार केला लोक बनवतात व्लॉग तेव्हा चांगलेच कपडे असतात त्यांचे घातलेले. मग आपणच असं वाटतं ना कधी की चांगलं राहावं, पण इथे तसं आहे नाही. इकडची गरमी म्हणजे तुम्ही बघाल तर भयंकर गरमी आहे अहमदाबादमध्ये. खरंच राहू नाही शकत. आणि काहीच विचारू नका, फॅन बिना तर 1 मिनिट नाही राहू शकत. पण मग त्याच्यात आणखीन हे असे व्लॉग बनवायचे राहिले ना तर फारच त्रास होतो. तिसरी शिटी झाली ते इतका कंटाळा येतो ना की नको ते एकदम. कारण फॅन बंद करायचा आणि मग आवाज द्यायचा. आणि रात्री मी एडिटिंग करायला जरी बसेन ना, पूर्ण ब्लॉग झाल्यानंतर एडिटिंग करायला बसेन तेव्हासुद्धा फॅन बंद करून व्हॉइस ओव्हर करायचा. म्हणजे अगदी टफ काम आहे. आपल्या महाराष्ट्राकडे आणि त्या भागामध्ये इतकी गरमी नसेल जितकी गरमी इथे गुजरातमध्ये असते. काय माहिती काय आहे. मी तर इथे आल्यापासूनची गरमीच पाहते, भयंकर गरमी. असं नाही, आमच्या मुंबईलाही गरमी तर असते, पण ही अशी गरमी नसते. ही गरमीच काही विचित्र आहे. नुसते घामात घाम होऊन जातो आणि मग जीव घाबरायला लागतो. तर चला आता मी कपडे लावते. इथे इतका लाईट लावायची गरज नाही पडत. हा रुमाल माझा असाच असतो, म्हणजे रोज रुमाल अलटून पलटून घेतच असते मी. हा कालचा रुमाल धुवायला टाकला आणि अशी अलटून पलटून म्हणजे मी करतच असते. रुमाल तर पाहिजेच मला, चेंज केल्याशिवाय आवडत नाही है ना. तर आता मी पावडर वगैरे टाकते मशीनीत पावडर टाकते, कपडे लावते मशीनला. कारण आज मुलं आलेत तर थोडा वेळ झाला, बाकी होऊन गेलं असतं आतापर्यंत मशीन है ना. तर मी आता एका हातात कॅमेरा पकडून एका हातातनी कामं करायचे म्हणजे ना खरंच अगदी टफ आहे. हे आहे माझं बाथरूम. माझ्या पुष्कळशा बाथरूम क्लिनिंगच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल. पावडर, माझा कोट. जरा जास्त पावडर टाकावी लागेल, कारण आमचे महाराज म्हणजे माझे मिस्टर गेले होते माउंट आबू. 2 दिवसासाठी तिथेच होते. त्यांची तिथे नवचंडी होती. तर नवचंडी असल्या कारणाने ते तिथेच होते. तर मग त्यांचे कपडे, आमचे कपडे, मुलांचे कपडे सगळ्यांचे मिळून आता हे पूर्ण मशीन भरलं आहे. आता
बघू शकता तुम्ही. स्टार्ट है ना. तर असं असते ना मित्रांनो, मैत्रिणींनो, फ्रेंड्स, ही इतकी गरमी असल्या कारणाने ना तुम्हाला वाटत असेल की ही अशीच राहते तशीच राहते. तर मी असं काही फरक नाही ठेवत माझ्या मनात. ज्याला जे बोलायचं ते बोलून दे, कारण गरमी इथे फेस मी करते है ना. तुम्ही तिथे बसून फक्त माझे व्हिडिओ बघतायत, पण बाकी फेस तर मला करायचं आहे ना. मग मी तुम्हाला दाखवू जे आहे ते का नाही दाखवू, बरोबर ना. म्हणून आता लावली आहे बाल्टी, त्या बादलीला भरायला ठेवली आहे. 2 नळ सुरू केलं, तुम्ही पाहिलं असेल. पाहिलं की नाही पाहिलं माहीत नाही मला, पण मी दाखवून देते चला. तर हे असं आपल्या 2 नळ चालू केलेत. ही बादली भरून ठेवायचं कारण हे की पाणी म्हणजे इतकं कडक पाणी, उकळतं पाणी असतं आमच्या तिथे टाक्यांमध्ये वर गरम, का विचारूच नका. आणि बोलता बोलताही जीव घाबरायला लागतो, इतकी गरमी आहे. कारण बोलायचं म्हणजे फॅन बंद. तर सगळ्या रूममध्ये फॅन आहेत आता. एक काळ असा होता की मुलं, माझे लेकरं लहान होते, तर असंच बिना फॅनची मी बसून राहायची ह्या शेवटच्या रूममध्ये त्यांना घेऊन. कारण त्या बैठक रूममध्ये वगैरे कोणी ना कोणी येत राहायचं आणि ते मग आवडायचं नाही. आणि मुलं लहान लहान तर फिडिंग करायचं वगैरे. तर ह्या रूममध्ये बिना फॅनची बसून राहायची, कारण या रूममध्ये फॅनच नव्हते, कुठेच फॅन नव्हते. बिना फॅनचं फिडिंग करायचं मुलांना, तेही साडी नेसलेली अक्षरशः. कारण आमच्यात चालतच नव्हतं. म्हणजे आता काय जमाना चेंज झाला ना, म्हणून सगळं चालतं. आजकालच्या सुना राहणार पण नाही तरी तसं जे आम्ही राहिलो असं आहे. तर आम्ही जे राहिलो, ओ इश्ट पडला असता आता मोबाईल. तर आम्ही जसं राहिलो तसं आजकालच्या सुना तर राहणारच नाहीत. आणि वयाप्रमाणे आम्हालाही थोडं तर त्रास होतोच ना. तर असं आहे की बिना फॅनचेही ते दिवस काढलेत. आणि मला तर मुंबईची असल्या कारणाने काय इकडची गरमीची पण माहिती नव्हती. हां, आम्ही सुट्ट्यांमध्ये आलेलो, पण तेव्हा मी फार लहान होते, 4थीत होती. आणि म्हणजे लहान असलं म्हणजे कसं खेळण्यामध्ये असतं चित्त, म्हणजे आम्ही सतत बाहेर राहायचो. आणि आता मोठी झाल्यावर इथे आली आणि तिथली ना गरमीचा अनुभव ना थंडीचा अनुभव ना काही. मुंबईला कधी स्वेटर काढायची गरजच नव्हती पडत. आणि इथे आहे तर अगदीच थंडी पण तेवढीच, गरमी पण तेवढीच. पावसाळा नाही. मला तिथे मुंबईचा पावसाळा घेतलेला आहे, म्हणजे पावसाळा फार आवडतो. इथे तर पावसाचं नामोनिशाणच नाही असं. तर चला है ना, पुढे आता कामाला लागूया, कारण कुकरच्या शिट्या फटाफट फटाफट वाजत आहेत. ठीक आहे, तर चालू ठेवाल ब्लॉग, न स्किप करता बघायचा. ओके. सदाबाई उठल्या आहेत, नाश्ता करतायत, त्यांना खाऊन देत. मी आपलं काम करते व्हिडिओचं. काय बेटा बघ पुस्तकचं काय? हां, ते आता मी माझ्या फ्रेंडला विचारेल, फोटो पाठवेल तर बघू ना आता सेम आहे की. कारण की त्यांनी एक हिंदीचीच त्याला भेटली बस, नाही कोणाला नाही भेटत आहे. माझे फ्रेंड आहे ते शोधतच आहे, पण मला भेटली अशी हिंदीची त्याला चेक करावी आहे, फोटो पाठवला. त्यांना स्कूलमधनं मला मॅथ्स असं सगळी दिली, बस ही 2 बाहेर लावायचे. आणि मग एक अलगच बुक होती, गीता पण दिली. आता याचं जे हिंदीचं एवढी पतली. आता याची जी हिंदीची पुस्तक दिली आहे ना, गव्हर्नमेंटकडनं झालेली आहे, तर त्यामध्ये 3 पाठ आहेत. एक मीरासाठी आहे, मीराचा आहे ना, एक कृष्णाचा आहे. त्यानंतर चांदनी आणि स्वीटू जाऊन जरा त्यांचे काम होते पर्सनल, ते करून आले. तोपर्यंत मी इथे नाश्त्याचे भांडे घासलेत. ते लोक जाऊन आलेत, कारण फारच गरमी असल्या कारणाने तेही थकून गेलेले आहे. आता मी जात आहे चण्याची भाजी वघारायला, फोडणी घालायला. तुम्ही कशी बनवतात ती माझ्याबरोबर शेअर कराल. ओके.
तर मी आता राई जिरं टाकलं आहे तेलामध्ये, राई जिरं आणि हिंग टाकलं, ते फुटलं व्यवस्थित. त्यानंतर मी कांदा परतते. कांदा थोडासा असा लालसर भाजला की मग टमाटे टाकेन, है ना. तर 3-4 टमाटे टाकलेले आहेत चवीपुरता, चवीला चांगले वाटायला पाहिजेत म्हणून. आणि ह्यावेळेस मी साधी भाजी बनवत आहे. मग ॲक्च्युली बनवायचा होता फक्त चणा मसाला, पराठे आणि जिरा राईस, पण चांदणी म्हणाली की नुसतं राईस आणि तेच कर मम्मी. मी आता इथे जात आहे एकीकडे भाताचा कुकर ठेवला आणि एकीकडे भाजी वघारत आहे. तर आता मी हे लसूण कुटत आहे. लसूण कुटल्यानंतर त्यात मी थोडंसं पाणी टाकते. ही एक टीप आहे, तुम्ही पण बघाल आणि अशा प्रकारे कराल तर तुमचा मसालाही म्हणजे जळणार नाही. थोडंसं लसूण आणि अद्रक कुटल्यावर त्यात थोडासा चवीपुरतं जसं आपण टाकतो, आपल्याला जसं चवीपुरता मीठ, तिखट, हळद वगैरे सगळं लागतं ते त्या पाण्यात भिजवून ठेवायचं, लसणाचं आणि अद्रकचं पाण्यात. आणि इथे बघाल आता स्वरा तिथे पोतं करत होती. बाहेर चांदणी झाडू मारल्या गेल्यावर तिचा केर काढला गेलेला, तर ती उभी होती. ती बाई मंदिरात आलेली, ती तिच्याशी गोष्टी करत होती. तर इथे माझे तोपर्यंत कांदा आणि टमाटा परतून झालेला आणि तो मसाला जो मी पाण्यामध्ये भिजवलेला तो मसाला मी यात ती ग्रेव्हीसारखं असते त्याच्यात काय निघालं? असं आपण छोड असं हे आणायचंच आहे हे नवं. आता सध्या बघा आता कसं चालतंय. आता आम्ही मराठीत बनवतो, हिंदीत नाही. आमची चांदणी आली. स्वराताई बघा कशी कामं करते. आणि तुम्हाला पंखा चालू, दोघं रूममध्ये, किचन आणि ऐका माझी स्वराताई. लईच गरमी आहे बरं का. एक तर माणसं गरमी, त्यात गरमी, वरची गरमी. ऐकलं चांदणी काय बोलली? आली ग आई माझी आली. जळणार कशाला, पंखा चालू आहे ना म्हणजे नाही. हा असा युनिक ट्रायपॉड मी ठेवला आहे सध्या आणि शूट घेत होती. हे बघ दिसतंय चिटकलेलं. त्यानंतर ग्रेव्ही जळू न देता मंद आचेवर चांगली शेकून घ्यायची. तेल सुटेस्तोवर शेकायची. बघा तो मसाल्यासारखाच वाटतोय ना तुम्हाला, तर त्या प्रकारे मसाला झाला. आणि हा माझा देशी ट्रायपॉड. तर चांदणी म्हणाली मी व्हिडिओ घेते मम्मी, तू बनव. या प्रकारे मी स्वयंपाक केला आणि आम्ही मग जेवायला बसलो. आणि त्यानंतर ही भाजी झाल्यानंतर मी येतं तोपर्यंत मसाला छास बनवली. तोही एखादी वेळेस तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन तुमच्याशी की मी मसाला छास कशी बनवते, इथे गुजरातमध्ये असतं तशी. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो, है ना. तर पुढे बघत राहाल व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर चांगली वाटली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुढे. आतापर्यंत पाहतायत म्हणजे नक्कीच आवडली आहे ना. तर चला जेवायला. स्वराताई जरा बघा व्हिडिओमध्ये. तुम्ही तर आम्हाला दर्शनच नाही देतो. चांदणी अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला. आणि हा बघा फ्रेंड्स की संध्याकाळचा टाईम आहे, 6 वाजले होते आणि इतकी आंधी तुफान सकट पाऊस चालू झाला जोरदार ते विचारू नका. मी चहा पिता पिता बाहेर आली, अक्षरशः कप घेऊन. इतकं सुंदर क्लायमेट झालेलं, पण त्याबरोबर धुळीने घर माखलं होतं. अक्षरशः धुळीने घर माखलं. पानं सगळं अगदी घाण. त्यातही मुलं क्रिकेट खेळतच होते, कारण त्यांना लवकर घरी आले असतील बहुतेक, काय माहिती नाही. बाजूला आमच्या लॉज आहे, तिथे राहतात हे मुलं. सगळे महाराष्ट्रातनं शिकायला आलेले आहेत ते मुलं आहेत. तर माझा स्वीटू ही व्हिडिओ कॅच करत होता. तो म्हणाला मला आजी द्या मला. त्याला मराठी नीट एवढं येत नाही ना, आम्ही जसं बोलतो तसं तो नाही, पण थोडे थोडे शब्द चुकतात त्याचेही. तरी तो बोलायचा प्रयत्न करत होता. म्हटलं तसं तर शिकतील ना मुलं काहीतरी.
है ना. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आईंनो, ताईंनो, मावशींनो, तुम्हाला सगळ्यांना माझी व्हिडिओ कशी वाटली? अशाच अवनव्या सुंदर कॉमेडी आणि छान अशा आनंदाने भरलेल्या हसमुख अशा व्हिडिओला व्हिडिओज भेटत राहतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब प्लीज कराल. ओके, तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा आनंद उठवत राहाल. ओके फ्रेंड्स, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांचं लक्ष ठेवा, स्वतःचंही लक्ष ठेवा, है ना. तर चला मिळूया नेक्स्ट व्हिडिओला. ठीक आहे, तर टिल देन टेक केअर अँड बाय. इकडे चहा पिताय, इकडे बडबड करताय, इकडे बडबड करताय. मी शूटिंग करतोय. इकडे भाऊ खतरनाक पाऊस चालू होणार आहे. पाऊस चालू झाला तर आम्ही तुम्हाला दाखवू. 2 मिनिटं.